नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पोलीस भरतीचा जो ऑफिशियल जी-आर जो आहे, तो काय केला की प्रसिद्ध झालेला आहे. आता हे जी-आर आजचाच आहे बघा, 20 ऑगस्ट 2025 रोजीचा हा जी-आर आहे. वित्त विभागाची याला काय की परमिशन ऑलरेडी भेटलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीची माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण काय करूयात की या पदभरती जी असणार आहे ती कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहेत याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे. आता बघा की इथं सांगितलेलं आहे, जी-आर नुसार सांगितलेलं आहे की 12 तारखेला लक्षात घ्या की 12 तारखेला 12 ऑगस्ट रोजी काय केलं की मंत्रिमंडळामध्ये याचे प्रस्ताव मान्यता झालेले आहे. त्याच्यामध्ये बघा म्हणजे 2024 ची पदं आणि 2025 ची पदं जी आहेत, ही सगळ्या पदाची रिक्त होणारी पदं याची काय केली की यांनी मान्यता दिलेली आहे. तर किती पदं आहेत ते बघूयात. तर शासन निर्णय जो झालेला आहे त्याच्यात 2024 आणि 25 कालावधीत जी पदभरती आहे, ही पदभरती संख्या आहे 15,731 पदं आहेत. आता त्याच्यामध्ये पोलीस चालक शिपायाचे आहेत 12,399 पदं. पोलीस शिपाई चालकसाठी आहेत 234 पदं. बॅट्समनसाठी आहेत 25 पदं. एस-आर-पी-एफ 2,393 पदं. कारागृह शिपाई 580 पदं. अशी ही टोटल 15,631 पदं आहेत. आता याच्या वित्त विभागाची परमिशन नुसार हे सांगितलेलं आहे की 100% पदभरती करण्यात यावी आहे. त्याच्यानंतर ना बघा, ज्या विद्यार्थी ही OMR बेस होणार आहे आणि चौथा मुद्दा जो आहे की या भरतीमध्ये जे 23 आणि 22 आणि 23 मध्ये जे विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नाही, त्या विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे की एक विशेष बाब म्हणून काय केलं की त्याला संधी देण्यात येणार आहे. ओके. आणि फीस जी असणार आहे ती असणार आहे ₹450 ओपनसाठी आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹350 ही फीज असणार आहे. आता पोझिशन बघूयात आपण की कशा-कशा आहेत त्या. तर बघा, ही जी पदं आहेत ती बघा 2 वर्षाची पदभरती असणार आहे. तर मुंबई शहरसाठी ही एकूण पदं आहेत ती 2459 पदं असणार आहेत. ठाणे शहर 867 पदं आहेत. नवी मुंबई 88 पदं. मीरा भाईंदर 924 पदं. पुणे शहर 885 पदं. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडची 356 पदं. त्याच्यानंतर 61 पदं ही जी असणार आहे ती सोलापूर शहर आहे. नाशिकसाठी एकही पद नाहीये. छत्रपती संभाजीनगर 150 पदं. अमरावती शहर 34 पदं. नागपूर शहर 398 पदं. त्याच्यानंतरनं 743 पदं ही आहेत ती मुंबई लोकमार्गसाठी आहेत. ठाणे ग्रामीण 151 पदं. त्याच्यानंतरनं 98 पदं जी असणार आहेत ती आहेत रायगडसाठी. त्याच्यानंतरनं 123 पदं आहेत पालघरसाठी. सिंधुदुर्गसाठी 88 पदं आहेत. त्याच्यानंतरनं रत्नागिरी 99 पदं. कोल्हापूर 88 पदं. 69 पदं पुणे ग्रामीण. त्याच्यानंतरनं 36 पदं सांगली. त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण 90 पदं, 172 पदं नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर 93 पदं, 171 पदं जळगावसाठी, धुळ्यासाठी 137 पदं. त्याच्यानंतरनं अं, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 53, जालना 154, बीड 174, धाराशिव 153, अमरावती ग्रामीण 214 पदं, अकोला 161 पदं, वाशिम 48 पदं, त्याच्यानंतर बुलढाणा 129 पदं, यवतमाळ 161 पदं, त्याच्यानंतर 199 पदं नांदेडसाठी, लातूर 46 पदं, 97 परभणी, हिंगोली 37, नागपूर ग्रामीण 98, भंडारा 52, चंद्रपूर 215, वर्धा 127, गडचिरोली 410, गोंदिया 97 पदं, लोहमार्ग पुणे 54 पदं, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 93 पदं, लोकमार्ग नागपूर 15 पदं. अशी ही 11,167 पदं आहेत. ओके. त्याच्यानंतर ही एस-आर-पी-एफ ची पदं आहेत. तर त्याच्यामध्ये गट क्रमांक 5 24 पदं. त्याच्यानंतर गट क्रमांक 6 19 पदं. दौंडसाठी गट क्रमांक 7 69 पदं. मुंबई 77 पदं. अमरावती ग्रामीण अमरावतीसाठी 32. सोलापूर 15. नवी मुंबई 6. 13. हिंगोली गडचिरोली 4. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर 25 पदं. त्याच्यानंतरनं कोल्हापूर एकही नाहीये. चंद्रपूर 251, काटोल 215, त्याच्यानंतर कुसडगाव 293 पदं. अशी ही 1,043 पदं आहेत. आंतरजिल्ह्याने रिक्त होणारी पदं आहेत ती 1,350 पदं, अशी 2,393 पदं आहेत. ही अशी 16,000
15,631 पदांची ही पदभरतीची माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.